डबल बॉन्डला काय अटॅच्ड आहे? किती CS3 असं म्हणतो मी पहिल्या डबल बॉन्ड? 4 आहे ना? आवाज येतोय ना माझा? येस सर. पहिल्या डबल बॉन्डला CS3 आहे 4, तो सगळ्यात स्टेबल आहे. आपल्याला अल्किन्स आहे ना, अल्किन्स त्यांची बघायची स्टॅबिलिटीची ऑर्डर. तर पहिल्याला किती CS3 आहे? 4. दुसऱ्यामध्ये एक CS3 कमी, म्हणजे झाले किती आता? 3. त्याच्यानंतर किती झाले? 2. पण आता ते 2 जे CS3 त्याच्यातला एक वर आणि एक खाली, याला काय म्हणायचं? ट्रान्स. मग याला काय म्हणणार तुम्ही? सिस. म्हणजे तुम्ही नीट बघा, पहिल्यांदा जो तुम्हाला दिलाय इथं किती CS3 आहे? 4. 4. इथं किती आहे? 3. 3. इथं 2. 2. इथं 2 मध्ये कोणता आहे? ट्रान्स. ट्रान्स. हा 2 वाला कोणता आहे? सिस. सिस. ओके. देन नेक्स्ट. आता तुमच्याकडे सध्या किती CS3? एकच आहे, आणि नंतर एकही राहिलेला नाहीये. सो त्यामुळं इथं तुम्ही लिहू शकतात की 1, आणि इथं किती आले? 0. सो हा डबल बॉन्ड जो ना, त्याच्या स्टॅबिलिटीची ऑर्डर दिलेली आहे. आपण टॉपिक काय बघतोय? हायपर कॉन्जुगेशन. आणि हायपर कॉन्जुगेशन मध्ये जर तुम्ही समजा हा कंपाऊंड घेतला, पहिला वाला मी साइडला ड्रॉ करतो, हा डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्डच्या पुढचा कार्बन काय असतो? अल्फा कार्बन. मग याच्यात किती आहे? 3. इथं किती आहे? 6. हे किती झाले? 9. आणि किती झाले? 12. 12. मग 12 अल्फा हायड्रोजन आहे म्हणून स्टेबल आहे. मग नंतर 3 आहे, नंतर 2 मध्ये परत एका कार्बनचे 2 CS3, मग ट्रान्स आणि सिस असं पडतं. आणि मग पुढचे तुम्ही लॉजिकली लक्षात ठेवू शकता. पेपरला याच्या आधी असं विचारलेलं आहे, त्यामुळे ते नीट लक्षात ठेवा. बघा आता पहिल्या रिॲक्शन, म्हणजे ही जी रिॲक्शन याच्यात डबल बॉन्ड आहे, आत्ताच बघितलं. डबल वर ऍडिशन केल्यावर काय होतो? सिंगल. बरोबर ना? मग डबल वर ऍडिशन केल्यावर सिंगल होतो. मग हायड्रोजन जर ऍड केला तर त्या प्रोसेसला काय म्हणायचं? हायड्रोजनेशन. आणि त्या प्रोसेस मध्ये हीट रिलीज होती. हीट रिलीज झाली म्हणजे रिॲक्शन कशी झाली? एक्झोथर्मिक रिॲक्शन झालेली आहे. ओके. आणि ती जी रिॲक्शन आहे त्याची हीट म्हणजेच काय दाखवले? डेल्टा एच. सो इथे लिहि बघा, हीट इव्हॉल्व व्हेन एनी अनसॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेडचा अर्थ काय होतो? डबल और ट्रिपल बॉन्ड. ट्रिपल. सिंगल. डबल और ट्रिपल. हा. अनसॅच्युरेटेड म्हणजे सिंगल. सो हीट इव्हॉल्व होती ज्यावेळेस आपण अनसॅच्युरेटेड म्हणजे डबल किंवा ट्रिपल याच्यावर काय करतो? हायड्रोजनेशन. आणि त्या हीटला काय म्हणायचं? हीट ऑफ हायड्रोजनेशन. आता हे खाली फॉर्म्युले दिले, त्याला ते सोडून आपण आपलं काय करायचं ते. एक साधं मला एक सांगा, एखादा डबल बॉन्ड स्टेबल असला तर हीट डेल्टा एच जास्त, की एखादा डबल बॉन्ड अनस्टेबल असेल तर डेल्टा एच जास्त? स्टेबल असेल तर. डेल्टा एच जास्त. नक्की विचार करून सांगा. स्टेबल असेल तरच. नाही. स्टेबल असेल तरच. नाही नाही नाही. एक डबल बॉन्ड आहे, तो स्टेबल आहे. तो स्टेबल आहे म्हणजे तो लवकर रिॲक्शन देईल का? नाही. मग जर त्यांनी रिॲक्शन दिली नाही तर त्या रिॲक्शन पैकी एक रिॲक्शन हायड्रोजनेशन आहे, ती पण तो देईल का? नाही देणार. आणि रिॲक्शन झालीच नाही तर एक्झोथर्मिक होणारच नाही. म्हणजे काय तयार होणार? डेल्टा एच. डेल्टा एच. याच्या उलट, जर तुमचा डबल बॉन्ड अनस्टेबल आहे तर तो लवकर रिॲक्ट करणार. लवकर कोणती रिॲक्शन होणार? हायड्रोजनेशन. आणि तेवढीच हीट तयार होणार, आणि त्यालाच काय म्हणतात? डेल्टा एच. डबल बॉन्ड कसा असला तर डेल्टा एच जास्त? अनस्टेबल. आता डबल बॉन्ड अनस्टेबल कधी असतो? ज्यावेळेस त्याच्याकडे लेस काय असतात? हायड्रोजन. आणि स्टेबल कधी असतो? त्याच्याकडे काय असतात? मोर
अल्फा हायड्रोजन. हायड्रोजन. तर मी आता सांगितलं तेच इथं लिहिले का बघा बॉक्स मध्ये खाली. हो सर. स्टॅबिलिटी ऑफ अल्किन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ अल्फा नंबर हायड्रोजन. ऑफ अल्फा काही हायड्रोजन. जण म्हणतील हे इन्व्हर्स आहे, मी तसं नाही म्हणत. इन्व्हर्स आहे ते बरोबर आहे, पण हे दोन्ही खालीच आहे. सो ते सेम लेवलला असल्यामुळे दोघांचं रिलेशन कसं आहे सध्या डायरेक्ट. डायरेक्ट. मग जेवढा अल्केन स्टेबल तेवढी काय कमी हीट ऑफ हायड्रोजनेशन. हीट ऑफ हायड्रोजन. मग समजा तुम्हाला पेपरला प्रश्न पडला आणि त्यांनी तुम्हाला असं दिला, हा एक कंपाऊंड दिला आणि हा एक कंपाऊंड दिला आणि विचारलं की ए आणि बी मध्ये डेल्टा एच ची व्हॅल्यू कमी कोणाची, मग काय सांगाल तुम्ही? फर्स्ट ची. ए ची, कारण तो स्वतःच कसा आहे स्टेबल. ओके. सो लिहून टाका तुम्हाला काय कोणता स्टेबल आहे. यस, मोस्ट विचारले, मोस्ट. नाही माहिती. आर म्हणजे काय असतं? आर म्हणजे काय असतं? अल्किन. आर म्हणजे हायड्रोकार्बन ना, कार्बन आणि हायड्रोजनचं स्ट्रक्चर. मग त्याच्यात काय काय असतं आपल्याकडं? CH3, दुसरा काय असतो CH2, अजून काय असतो CH असतो समजा, किंवा रिंग पण असू शकते, पण हायड्रोजन आणि कार्बनच असला पाहिजे. मग आता जर तुम्ही या 4 ऑप्शन मध्ये सगळ्या आरला CH3 म्हणून पकडलं तर आता आन्सर सांगा. थर्ड. थर्ड, फोर्थ, कस काय सांगते तुम्ही ते सांगा मला. एक काम करा की सगळ्या आरच्या ठिकाणी CH3 कन्सिडर करा आणि आन्सर सांगा. फर्स्ट ना, फर्स्टला ड्रॉ करू. कार्बन कार्बन काय डबल बॉन्ड, हा एक आर आणि हा दुसरा आर. तसंच इकडे काय, हा एक आर आणि हा एक आर. सो मगाशीच वरच्या टेबल मध्ये बघितलं ना, सगळ्यात टेबल कोणता आहे तुमच्या वहीमध्ये असं? अल्फा हायड्रोजन जास्त असलेलं. हे काही इथे दिसतंय बघा, पहिला जो मी ड्रॉ केला तो. सो ऑप्शन नंबर काय आला तुमचा? 1. फर्स्ट. ठीक आहे, चला दुसरा क्वेश्चन बघू. आता झालेल्या याच्यावर आहे बरं का, नीट बघा आता. विच ऑफ द फॉलोइंग हॅज मिनिमम हीट ऑफ हायड्रोजनेशन. हीट ऑफ हायड्रोजनेशनचा सिम्बॉल काय होता? डेल्टा. हा मिनिमम आहे म्हणजे तुमची काय जास्त आहे? स्टॅबिलिटी. जास्त आहे. मग स्टॅबिलिटी का जास्त आहे? कारण जास्तीत जास्त काय तुमच्याकडं? अल्फा हायड्रोजन. आपल्याला शोधायला लागेल. आता इथिन हे स्ट्रक्चरच किती कार्बनचं आहे? फक्त दोन कार्बनचं. 2. आता डबल बॉन्डच्या पुढे कार्बनच नाही म्हणजे अल्फा हायड्रोजन नाही. ओके, सो पहिला येणार नाही. त्याच्यानंतर त्यांनी काय विचारले? मिनिमम हीट. बरोबर, आपल्याला जास्तीत जास्त पाहिजे. प्रोपिन, प्रोपिन स्ट्रक्चर काय असतं? 3 कार्बन, एक डबल बॉन्ड. 3 कार्बन. डबल बॉन्डच्या नंतर जो कार्बन आहे त्याला किती हायड्रोजन? 3. 3 हायड्रोजन. चला आपण इथं लिहून ठेवू, देयर आर 3 हायड्रोजन्स. चला पुढचं बघू. cis2 ब्युटीन. ब्यूट म्हणजे 4. 4 कार्बन. cis म्हणजे कसे? सेम साइड. सेम. तो मी चुकून काढला, ट्रान्स मी cis काढतो असा. इथं काय CH3, इथं पण काय CH3, इथं काय आलं डबल, इकडं H आणि इकडं पण काय आला H. ओके, सो हे याच्यामध्ये किती अल्फा हायड्रोजन आहे? 6, बरोबर ना? 6 अल्फा हायड्रोजन. 8 सर. कस काय 8 सांगा? 6 सर. 6. ट्रान्स टू ब्युटीन डबल बॉन्ड. ट्रान्स म्हणजे एक अप असेल तर दुसरा डाऊन. इकडे H आणि इकडे काय आला H. पण जरी सिस ट्रान्स असला तर याच्यामध्ये पण किती अल्फा हायड्रोजन आहे? 6 6 अल्फा हायड्रोजन. ठीक आहे,
आता याला थोडं आपण नीट ड्रॉ करू. इकडे काय आहे एच, इकडे काय एच आणि इकडे पण काय एच. चला, हा किती नंबरचं स्ट्रक्चर आहे? 2. हे कितीचं होतं? 3. हे कितीचं Three. होतं? 4. 4. आणि तुम्ही जर नीट बघितलं ना तर आपल्याला सांगताच येणार नाही अल्फा हायड्रोजन वरून. मग हा जो प्रॉब्लेम आहे हा कशावरून विचारलाय? मगाचा जो Double बॉक्स bonds. लिहिला त्याच्यावरून. ठीक आहे, मग मला एक सांगा, या 3 पैकी कोणतं स्टेबल वाटतं? बाकी सगळं क्लिअर करून टाकू. Trans, sir. ट्रान्स, Trans, butane. त्याच्यानंतरून Trans to butane, sir. त्याच्यानंतरून Cis to butane. सिस, आणि सगळ्यात शेवटी कोणता? 2 नंबर. Propene. Propene. मग काय आलं आन्सर तुमचं? Trans to 4. butane. आणि समजा आपल्याला ऑर्डर लिहायची झाली तर 4, 3, 3, 2, 1. 2, 1. समजलं ना काय केलं ते? हो सर. 3. विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट स्टेबल? खालच्या पैकी कोणता स्टेबल आहे? माग पण आय थिंक पहिल्या चॅप्टर मध्ये झालं ना ॲरोमॅटिक मध्ये. कंपाऊंड कसा पाहिजे? सायक्लिक, प्लेनर. आणि तिसरा काय होता? Conjugate. सो अल्टरनेट, सिंगल, डबल बॉन्ड असले पाहिजे. पहिल्यामध्ये अल्टरनेट आहे बघा, डबल, सिंगल, डबल. दुसऱ्यामध्ये डबल, सिंगल, सिंगल, डबल आहे. हा स्टेबल नाहीये. आणि याच्यामध्ये तर अजिबातच नाही क्युम्युलेटिव्ह मध्ये. सो आन्सर काय येणार? 1. फर्स्ट. हे नाव लक्षात ठेवा का. डबल बॉन्डचे टाईप, पहिला कॉन्जुगेटेड, दुसरा आयसोलेटेड. आयसोलेटेड म्हणजे सेपरेट, आणि क्युम्युलेटेड म्हणजे एका मागे एक सगळे डबल बॉन्ड असतात, कंटिन्युअस असतात ते. विच इज द ऑर्डर ऑफ ऍसिडिक स्ट्रेंथ ऑफ द गिवन मॉलिक्युल्स? आता एक विचार करून बघा की हा मधीच का प्रश्न टाकलाय? आपलं पहिल्या चॅप्टर मध्ये झालं सगळं ऍसिडिटी, बेसिसिटी. ऑर्थो इफेक्ट, सर. ऑर्थो इफेक्ट नाही, नीट बघा. ऑर्थो पण असेल, पण अजून एक इफेक्ट आहे इथं. OH आणि CH3 एक 1,4 आहे पॅरल लोकेशन. हायपर कॉन्जुगेशन. हायपर कॉन्जुगेशन. आता हायपर कॉन्जुगेशन मुळे ऍसिडिटी वाढती का कमी होती? कमी होती, सर. कमी होती. होते, सर. मग आता कमी होत असेल तर 3 नंबरचा शेवटी आला पाहिजे, म्हणजे ऑप्शन कोणता आहे ना? 4, सर. 4. काय विचारलं? ऍसिडिक स्ट्रेंथ. एकदा नीट बाकीच्या गोष्टी पण सगळं बघून घ्या. इथं CH3 आहे, ते नंतर हा पण म्हणता येते, नंतरून मग 4 आहे, नंतरून 3 आहे. तर हे बरोबर आहे का सांगा, नाही तर एकदा चेक करा सगळं. हो सर. बरोबर आहे. ओके, सो आन्सर काय आलं तुमचं? 4. 4th. ठीक आहे. रिझन कळलं असेल तुम्हाला, ड्यू टू हायपर कॉन्जुगेशन. लिहून झालं का कसं जायचं पुढे? नाही झालं सर लिहू. ठीक आहे. आता येणे विचारला तो कोणता आहे? बोला. प्लस आहे. प्लस आहे. प्लस आहे मुळे ऍसिडिटी काय होती? कमी. कमी होती. मग आता कमी होती, मग आपण कसं काय त्याला जास्त म्हणू शकतो? मग आता सगळ्यात बेस्ट ऑप्शन कोणता ज्याला CH3 नाही, म्हणजे कोणता? 4. 4. ठीक आहे, ते झालं. त्याच्यानंतर कोणता CH3 असा आहे की ज्याचा इफेक्ट कमी आहे? थर्डचा कमी नाही. नीट 1 मिनिट बघा आधी. सगळ्यात जास्त इफेक्ट कोणाचा? याचा. मी याला 1 नंबर म्हणतो समजा. नंतरून कोणाचा? याचा 2 नंबरचा, असं आपल्याला वाटतं. पण तसं होणार नाही, कारण इथे एक एक्स्ट्रा इफेक्ट आहे, तो हायपर कॉन्जुगेशन आहे, म्हणून हा 2 नंबरला येतो. आणि म्हणून हा किती नंबरला गेला? 3rd नंबर. 3 ला. मी काय बोलतोय? CH3 ची पॉवर बोलतोय, जी OH ला इफेक्ट करते. मग सगळ्यात जास्त इफेक्ट करणारा कोणता आहे? हा 1, नंतरून हा 2, आणि नंतरून हा कोणता आला? 3. मग सगळ्यात बेस्ट ऍसिड कोणतं आता लिहिलं ते 4. 4 नंतर कमी इफेक्ट CH3 चा कुठे आहे?
2 ला. पॅरापुजिशन. परत ऐका, सेकंडला. नंतरून कितीला? थर्डला. थर्ड. आणि नंतरून कशाला? फर्स्टला. फर्स्टला. मी लिहून देतो. हा 4 नंबरचा पहिला का आला? कारण इथं काय ऍबसेंट आहे? CS3 ऍबसेंट आहे. मग 2 नंबरचा आपण का घेतला? कारण 3 नंबरला काय आहे? हायपर कॉन्जुगेशन Conjugation. इफेक्ट. आणि 1 नंबरला तो कसा आहे त्या याच्या क्लोज, आणि म्हणून 2 नंबर लॉजिकली तिथं आलेला आहे. कळलं आता? सो ऑप्शन काय आला तुमचा? 4 थर्ड ना? हा, बोला. सर, हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट हा प्लस आय इफेक्ट पेक्षा कमी स्ट्रॉंग आहे का? हायपर कॉन्जुगेशन हा प्लस आय इफेक्ट पेक्षा जास्त स्ट्रॉंग आहे. कारण तो बघ किती लांब ऑपरेट करतोय. इथं OH आहे आणि CS3 खाली पार, तरी पण तो इफेक्ट करतो. एवढ्या लांब इंडक्टिव्ह जातो का? नाही जात. समजलं? सर, हायपर कॉन्जुगेशन मुळे ऍसिडिटी कमी होते आणि प्लस आय मुळे सुद्धा ऍसिडिटी कमी होते. पण हायपर कॉन्जुगेशन तर स्ट्रॉंगेस्ट आहे प्लस आय पेक्षा. तर मग ऑप्शन थर्ड अगोदर यायला पाहिजेत ना सर? नाही नाही नाही, कारण काय माहिती का? तू काय म्हटली? थर्ड आणि तू कोणाला कम्पेअर केलं? सेकंडला. सेकंडला ना. मग डिस्टन्स वेगवेगळं आहे ना. हा 4 नंबरला आहे, हा डायरेक्ट कितीला आहे? 3ला आहे. आपण तसं करूच शकत नाही. पहिली गोष्ट, आपण हायपर कॉन्जुगेशन इंडक्टिव्ह कम्पेअर करू शकत नाही. कारण हायपर कॉन्जुगेशन नेहमी किती नंबरला असणार आहे? 4 नंबर. किंवा कोणत्या लोकेशनला असणार आहे? पॅरा. आपल्याला तसं नाही करता येणार. ठीक आहे, झालं लिहून? हो. टॉटोमेरिझम ऑर हे नावाचा डिस्मॉर्ट्रोपिझम. ठीक आहे, त्याचं दुसरं नाव आहे टॉटोमेरिझम. म्हणजे काय होतं? परत तीच कंडिशन जी हायपर कॉन्जुगेशन मध्ये होती. याला काय पाहिजे? शोधा बरं. काय लिहिले? हायड्रोजन. हा, पण तिकडे कसं होतं की ते अल्फा हायड्रोजन कोणाचे असायचे? कार्बोकॅटायन, कार्बन रॅडिकल, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. पण इथं काय बघा, टॉटोमर्स हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला but different structural formula due to the migration of active hydrogen. Activeलाच काय म्हटलंय? अल्फा हायड्रोजन. Alpha from one polyvalent atom to the another polyvalent atom, and this is called as a tautomerism. ठीक आहे, काही गरज नाही ते एवढी लाईन लक्षात ठेवायची. आपण साधं सिंपल त्याला करू चला. इथं बघा, पहिली गोष्ट, टॉटोमेरिझम कुठं कुठं दिसतो? एक अल्डिहाइड मध्ये आणि दुसरा कीटोन मध्ये. चला, हा जो कंपाऊंड आहे अल्डिहाइड आहे का कीटोन आहे? अल्डेहाइड. दुसरा काय? कीटोन. याच्यातला मी एखादा घेतो. अल्डिहाइड समजा असं घेतला. सो दिस इज युअर अल्डिहाइड, आणि त्या अल्डिहाइडला या कार्बनला अल्फा हायड्रोजन आहे. बाकी अजून किती इथं? 2. मग आता हाच हायड्रोजन किंवा 3 पैकी कोणता हायड्रोजन आहे? अल्फा हायड्रोजन. मग याच्यामध्ये काय होतं बघा, हा बॉन्ड इथं जातो. मग या कार्बनचे किती बॉन्ड झाले? 5. सो बॉन्ड बिकम्स चार्ज. and that charge again pickups hydrogen. कारण हा इथून तुटला होता मग अशी. मग आता काय झालं? मधले एरो कसे काढायचे? रिव्हर्सिबल. इथं काय आला? H. इथं सिंगलचा काय झाला? डबल. इथं डबलचा सिंगल. काय झाला? ओ बॉन्ड. H. ओके, आता हा जो वरचा फॉर्म आहे, वरचा, त्याला नाव देतात कीटो. मी असं म्हटलेलो नाही की तो कीटोन फंक्शनल ग्रुप आहे. मी त्या फॉर्मचं नाव सांगितलं. फॉर्मचं नाव काय? कीटो. आणि खाली जो तुम्हाला फॉर्म दिलाय त्याचं नाव आहे एनॉल. मग एनॉल शब्द कुठून तयार झाला? ENE म्हणजे डबल बॉन्ड, आणि OL म्हणजे काय?
Alcohol. अल्कोहोल. So अल्कोहोल. इथं काय बघा, डबल बॉन्ड, आणि इथं काय, अल्कोहोल, म्हणून नाव काय आलं, एनॉल. राहिलं Phenol. शेवटचा पॉइंट, कीटो फॉर्म इज ऑलवेज स्टेबल दॅन, दुसरा फॉर्म कोणता, काय म्हटलं परत बघा, सगळे रेफरन्स बुक मधले स्टेटमेंट सांगतो, इथं काही दिलेलं नाही त्यांनी. कीटो फॉर्म हा नेहमी स्टेबल असणार, कोणापेक्षा, एनॉल पेक्षा. ठीक आहे, इनॉल फॉर्म. बरोबर आहे. पण जसं तुम्हाला नेहमी फसवलं जातं केमिस्ट्रीमध्ये, सो कीटो आणि एनॉल मधला एनॉल हा कमी स्टेबल आहे, पण कधी कधी एनॉल पण स्टेबल होतो, त्याच्या काय कंडिशन आहे त्या खाली येणार आहे. सध्या तुम्हाला मी काय काय सांगितलं परत रिपीट करतो. मी एक कंपाऊंड घेतला, याचा फंक्शनल ग्रुप कोणता होता, अल्डिहाइड. त्या अल्डिहाइडचा मी काय घेतला, H. अल्फा. अल्फा, अल्फा कार्बन. कार्बन. अल्फा कार्बन की हायड्रोजन, Hydrogen. हायड्रोजन. ओके. सो त्यामुळं तुमच्याकडे काय भेटला, एक इनॉल फॉर्म. आणि एक काय भेटला, अल्कोहोल, म्हणून नाव काय आलं कंपाऊंडचं, Enol. एनॉल, इनॉल. EN प्लस होईल. ओल. पण जो कीटो फॉर्म आहे आणि एनॉल फॉर्म आहे, त्याच्यातला कीटो कसा आहे, ऑलवेज स्टेबल स्टेबल. दॅन द एनॉल फॉर्म. इनॉल. एवढं कळलं, लिहून टाका ते. पेपरला काय विचारतात ते बघू आपण. कंडिशन फॉर टॉटोमेरिझम, टॉटोमेरिझम कधी दिसल आणि काय, यस नो वगैरे एवढंच सांगायचं आता आपल्याला, टॉटोमेरिझम आहे का नाही. साधा सिंपल पॉइंट मगापासून बघतोय, काय शोधायचं फक्त, अल्फा हायड्रोजन. Hydrogen. पहिल्यामध्ये आहे का, आहे का इथं, शो टॉटोमेरिझम इथं आहे. पहिल्यामध्ये किती होते, 3, दुसऱ्यामध्ये किती आहे, 6. आता याच्यामध्ये नीट बघा, बरेच जण घाईघाईमध्ये म्हणतात 3 आणि 3 6 आहे, तसं नाही. फंक्शनल ग्रुपच्या नंतरचा कार्बन कोणता, आणि त्याचा हायड्रोजन अल्फा हायड्रोजन, असे फक्त किती आहे, शॉर्ट ऑटोमेरिझम. आता हा जो तुम्हाला इथं दिसतोय, या कार्बनच्या शेजारी कार्बनच नाहीये, बरेच जण यालाच अल्फा म्हणतात, तो अल्फा होणार नाही, म्हणजे टोटल अल्फा हायड्रोजन किती आहे, म्हणून काय दाखवणार नाही, टॉटोमेरिझम. अजून एक हा पण बघा, हा ठीक आहे, हा तुमचा फंक्शनल ग्रुप आहे, त्याच्या पुढचा बेन्झिनचा हा कार्बन कोणता आहे, अल्फा. पण तुम्ही इथं कधी हायड्रोजन देऊ शकता का असा, नाही. नाही. सो देर इज नो अल्फा हायड्रोजन, सो नो टॉटोमेरिझम. तर एक हायड्रोजन असतो ना सर, एक हायड्रोजन असतो, पण त्याची जागा कार्बनच्या बॉन्डनी घेतली ना, समजलं. 3च बॉन्ड आहे सर ते. बघ बघ इकडे, इकडे हा बेन्झिन, आणि याला काय जोडलं तू, बरोबर. मग आता या कार्बनचे बॉन्ड मोज किती, हो सर. बरोबर ना, 1 2 3 4, अजून एक काढला तर किती होणार, तो 5वा. 5. त्यामुळे तिथं अल्फा हायड्रोजन नाहीये. याचं नाव काय, वरच्याच फॉर्म अल्डिहाइड, याचं नाव काय, बेन्झा. खालचं नाव तर तिथं लिहिलंच आहे, नाव ऍसिटोफिनॉन. ऍसिटोफिनॉन दिसतंय तुम्हाला, किती अल्फा हायड्रोजन आहे, 3. जरी बेन्झिनला नसलं तर इथं आहे ना 3. आता इकडे एक बेन्झिन, इकडे एक बेन्झिन, जरी किती बेन्झिन असले बेन्झिनला अल्फा येतच नाही तिथं, सो नो अल्फा हायड्रोजन, सो डू नॉट शो टॉटोमेरिझम. आता इथं बघा, हा जो तुमचा फंक्शनल ग्रुप आहे इथला, याच्या इकडे अल्फा आहे,
आणि इकडं पण अल्फाच आहे. हा जो फंक्शनल ग्रुप आहे याच्या इकडे अल्फा आहे आणि इकडे पण अल्फाच आहे. पण बेन्झिनला अल्फा हायड्रोजन नसतो, याला पण नसणार. पीएच म्हणजे बेन्झिन माहिती आहे ना, फिनाईल. हो सर. हो सर. हो सर. दोन्ही कार्बोनिलच्या मध्ये जो कॉमन कार्बन आहे त्याला किती अल्फा हायड्रोजन आहे? 2. 2. म्हणून काय दाखवणार? टॉटोमेरिझम. सोपं आहे ना. टॉटोमेरिझम मध्ये फक्त काय शोधायचं? अल्फा हायड्रोजन. आता इथं बघा, आहे का इथं अल्फा हायड्रोजन? बघा बरं. हो सर. आहे. किती आहे? 4. 4. बरं, आता इथं पुढचा नीट बघा. या कंपाऊंड मध्ये अल्फा हायड्रोजन 1, 2 आहे, 3 आणि 4 आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण तो अल्फा हायड्रोजन कोणत्या कार्बनचा आहे? sp2. आता एवढं ते त्यांनी सांगितलं, आपण ते नाही घेणार. तसं आपण साधं सिंपल करून बघू. असं का बरं की sp2 कार्बन नाही घ्यायचं? तर करून बघू ना आपण. आपल्याकडे एक कार्बोनिल आहे, इथं तुमच्याकडे डबल बॉन्ड आहे. आता त्यांनी 2 घेतले, मी फक्त एकच घेऊन तुम्हाला नीट सांगतो, नाही तर 2 घेऊ. चला, आता काय झालं, ठीक आहे बाबा, माझ्याकडे अल्फा हायड्रोजन आहे. मग अल्फा हायड्रोजन काय करणार? कीटो एनॉल टॉटोमेरिझम. मग तुम्हाला मी मगाचं पण इथं 2 मिनिटात ड्रॉ करून दाखवतो. मगाशी आपण असा घेतला होता, इथं एच होता, एच वरती जायचा, हा वरती जायचा, आणि हा कोणाला घ्यायचा? हायड्रोजन. एरोज आर रिव्हर्सिबल. सिंगलचा डबल आणि डबलचा सिंगल, असं व्हायचं. आता मला सांगा, इथं असं होऊ शकतं का? हा बॉन्ड इथं फिरवला आणि हा वरती गेला. चला करून बघू काय प्रॉब्लेम होतो. तुम्ही असं कधी बघितलंय का? नाही सर. नाही. मग हे पॉसिबल होत नाही. पण मग तुम्हाला कसं सांगायचं? तुमचं जेईनीटचं कसं असतं, तुम्हाला एकदम शॉर्टकट मध्ये सांगायला लागतं, कारण एवढा वेळ नसतो पेपरला. म्हणून त्यांनी डायरेक्ट सांगितलं की कोणता कार्बन नाही चालणार? sp2. sp2. तो डबल बॉन्डचा अल्फा हायड्रोजन इज नॉट अलाउड. जो तरी असला तरी तो देणार नाही. मग आता आपल्याकडे 1, 2, 3, 4 आहे, पण ते काही कामाचे नाही. सो थोडक्यात मॉरल ऑफ द स्टोरी काय की तुमच्याकडे जो टॉटोमेरिझम आहे त्याच्यामध्ये काय पाहिजे? अल्फा हायड्रोजन. हायड्रोजन. इथं ते असं अजिबात बोलले नाही, ते जास्त असलं तर काय होणार, कमी असले तर काय होणार. ती कन्सेप्ट वरती होती हायपर कॉन्ज्युगेशन मध्ये. ठीक आहे, खाली अजून काही दिलेले आहेत, पण तुम्हाला याच्या आधीच द्यायचंय, त्यामुळे आपण वरती जाऊ. कंडिशन्स पासून खालचं लिहून टाका.